तर ताई पूर्ण गावाला विचारत चालले शिंद्यांचं घर कुठे आहे. हा बघा ना बोल. चला तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी एसके. स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे माझ्या मामाच्या मुलाची पसंती आहे, तर मी त्या साईडला चाललोय गायमुख या गावामध्ये. ताई बघते निघाली का नाही, तर त्या साईडला जाऊया. चला निघालो का ना ताया? नाही मस्त दिसते. सो ताई पण आले, आता आम्ही जातो. तर मित्रांनो निघतोय आम्ही आता जायला. ॲक्च्युली आम्ही गायमुखमध्ये नाही जात, डायरेक्ट आता चोरवलीला जात आहोत. चोरवली ना ताई? हां मग आता चोरवलीला जाऊन भेटूया. चला तर बाय. तर मित्रांनो आम्ही पोचले चोरविले गावामध्ये. आम्ही पोचलो. हा चोरविले गाव आहे मित्रांनो. आता आपण तिकडे जाऊया. आता त्या साईडला पसंतीचं मला पण घर माहिती नाही, आम्हाला सुद्धा माहिती नाही. माझ्यासोबत ताई आहे आणि पप्पा आहेत. तर जाऊया आपण आतमध्ये. प तुम्हाला घर माहिती आहे पप्पा? तर मित्रांनो विचारत जात आहो आम्ही. चोरवली गाव आहे. कोण काय बोलतंय? कधी आलास? पहिला दिवस झालाय. काय घाला कपडे बिपडे नाही चाला पसंतीला? हा टाइम आहे 11:30. चा आवरते बरं ना. माया कुठे आहे ना? सर सगळी गावातली आपली मित्रमंडळीच आहेत. हा हो बरात ना? आले का मी? तुमची पसंती आहे ना? खाली शिंदेचं घर कुठे आहे? पहिला हाऊस होता, आता तिकडे आहे. हो तेच ना. हे जाते त्यांच्या पाठवलं. चल आता ताई बरं आहेस ना? हो येते. भाऊ बरं आहे ना? भाऊ बरं आहे ना? येते. तर ताई पूर्ण गावाला विचारत चालले शिंद्यांचं घर कुठे आहे. माहितीच नाही ॲक्च्युली. आईला बोल्यांचा खमंग वास आला. कुठे आहे घर? खाली आहे वाटतं. हा बा हा हा आहे काय? पाहुणी माणसं कुठे आहेत मग? बस या तुम्ही तर मित्रांनो हा घर आहे आमच्या वहिनींचा. आता आपण खाली जाऊया. आमची पाहुणी माणसं आलेत नाही आणि आम्ही लवकर आलो. अशी नाही अगोदरच आलो. तिथं आम्हाला माहिती पडला की माणसं आहेत का. बोल गायमुखला जायचं आता, पण तिथं तुला टाइमपास करशील. याला आवाज देत त्याला आवाज देत सगळ्या गावाला आवाज देत बसशील तू. तर मित्रांनो त्या साईडला माझ्या मित्राची एकाची पसंती आहे, तर मी मित्राला पण जातो आता भेटायला. काय करतोय बघतो. अरे नाही दिसत, थांबलं सांग तुला. या तुळशी पाय देऊन मोकळे हे बघ. तर मित्रांनो हा घर आहे सोनूचा. घरात जाऊया आपण. अरे निघाला का नाही नवरदेव? अरे बरं ना का? बरं ना आता कधी आलो सोनू? अरे ये लवकर. आणि नवरदेव अजून नटलाय नाही. उद्या काय करताय? फाउंडेशन चालू आहे पण अजून गोरा. अरे पण अजून गोरा होऊन पाहायचं आहे कुठे तुला? पुन्हा बरी आहेस ना? हा अरे यार सुद्धा नको रे यार. काय हा पण चालू. तर मित्रांनो आमची पाहुणी माणसं आली सगळी इकडनं. आमचा नवरदेव पण आलाय. हा बघा नवरदेव. चला जाऊया. लय खुश दिसते. खुशी का आनंद देखो बाई. चला आतमध्ये. हां काय मत आहे? हो बरं ना तुम्ही. सगळी पाहुणी माणसं आहेत आमच्या घरातली. दिपे काय मग पुढल्या वर्षी दिपे. नमस्कार मंडळी. आज शिंदे परिवार आणि त्याचबरोबर
गायमुख ग्रामस्थ मंडळ त्यांच्या वतीने या ठिकाणी फुले परिवारातर्फे आज या ठिकाणी चाय पाण्याचा आपला हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित गायमुखचे संपूर्ण ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत. त्याचबरोबर फुले परिवार उपस्थित आहे. त्याचबरोबर चोरवडीचे संपूर्ण ग्रामस्थ, त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी संपूर्ण शिंदे परिवार देखील उपस्थित आहे. दोघांचं ही दोघे कुटुंबाचं, त्याचबरोबर दोन्ही गावांचं या ठिकाणी सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. आणि आजच्या या चहा पाणीचा जो पसंतीचा कार्यक्रम आहे त्याला आपण सुरुवात करू. मुलेपैकी तो सोयरे कोण आहे ते या पुढे मुलेपैकी कोण आहे बरं उभे राहता 2 मिनिटं तुम्ही शिंदे तुम्ही पण उभे राहा. बरं आम्हाला तुम्ही मंडळीला आमंत्रण केलं ते आता माहिती दिली तर तुम्ही याच्या रामनगर जाऊन आलेत तर चिठ्ठी द्या मला. चिठ्ठी रामनाथची द्या. बरं रामनगर तुम्ही दोन्ही सोयी मंडळी गेले होते तर तुम्ही कोणी एकटा गेले होते असं तुम्ही दोन्ही पण गेले होते ना. ब्राह्मणांनी काय झालं उत्तम सांगितलं तुम्हाला. तर मंडळी बघा आपल्याला त्यांची ब्राह्मणाकडून चिठ्ठी आलेली आहे. नाव आहे पांडुरंग, गुरु आहे 10, जातक हिंदी, टाकणे 8, सोतीचं बघा सोती गुरु 4, जातक मेंढा, टाकणे 6, नवरा उत्तम आहे. स्वाती शिंदे आणि दिलीप फुले यांचे डॉक्युमेंट आलेले मी वाचून दाखवतो. पहिल्यांदा स्वाती बबन शिंदे यांचा जो HIV टेस्ट केला होता त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीचा HIV नाहीये, डिटेक्टेड नाही झालेला. स्वाती बबन शिंदे यांचा आपल्याकडे आधार कार्ड आहे. वय वर्ष त्यांचं 28 आहे आणि शाळेचा दाखला वय वरती 28 आहेत ना. त्याचबरोबर मुलाचे दिलीप फुले म्हणून यांचा जो HIV रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना HIV नाही आहे असा रिपोर्ट आहे. त्याचबरोबर 28 वय वर्ष आहे त्यांचं आणि रिपोर्ट शाळेचा दाखला देखील त्यांनी जोडला. कोणती तयार झाली का सतीश तुला म्हणजे लक्षात घ्या. इथं मंडळीची गाडी जमलेली आहे. मंडळीची गायमुखची आणि चोरवडीची पसंती जमलेली बरोबर आहे ना. काय पहिलं कसं काय झालं काही वडील नातं जोडून दिलं की तुम्ही दोघांनी पहिलं नातं जोडलं कसं काय काय आम्हाला सांगा. तर तुम्ही दोघं एकत्र कधी भेटलेला आहे त्याच्यानंतर एक नातं जोडलं ते घराचं नातं जोडलं कसं काय ते आम्हाला सांगा. पहिलं आमचं तुमचं काय घडलं पहिलं आम्ही भेटलो नंतर आई वडिलांना सांगितलं. तुम्ही पहिले भेटल्यानंतर घरातल्या माणसाला सांगितलं बरोबर ना. त्यांना बोलू द्या तुम्ही नको बोलू. वराची व्यक्तिगत माहिती. वराचे संपूर्ण नाव दिलीप लक्ष्मण फुले, राहणार पनेली, पोस्ट तलेगाव, तालुका तला, जिल्हा रायगड. जन्मतारीख आहे 13/7/1997. वय आहे 28 वर्ष. शिक्षण 12वी पास. व्यवसाय नोकरी आहे त्यांची आणि HIV टेस्ट केलेली आहे. यापूर्वी कोणाकडे प्रेम संबंध होते का? नाही. आता वधूची व्यक्तिगत माहिती. वधूचे संपूर्ण नाव स्वाती बबन शिंदे, मुक्काम चोरवली, पोस्ट माझगाव, तालुका तला, जिल्हा रायगड. जन्मतारीख 14/6/1997. वय वर्ष 28. शिक्षण 12वी पास. व्यवसाय शेती. HIV टेस्ट केलेली आहे का? तर होय. यापूर्वी कोणाकडे प्रेम होते का? नाही. आपल्याला काय विचारायचं
कोणाला विचारायचं असं पाटील साहेब विचारा. बर या तुझ्या आता पुढचं तुमचं नातं जोडायचं आहे. तुमचं तुम्हाला दोघांना एक तर संसार ठेवायचं आपलं, बरोबर आहे की नाही? मग तुला असं काय दबाव आहे का घरातून की बाबा जबरदस्ती लग्न कर म्हणून? मुळात तुझ्या बहिणीचा वगैरे आईचा, तात्या काका मावशीचा काय आत्याचा वगैरे काय असं ते मुलाचा काय दबाव आहे का तुझ्यावर? मुलाचा वगैरे काय असं काय आहे का? कुणाचं नाही ना, तुझ्या मनात करता येत नाही. मग तुझं काय, तुला मग कोणी काय काका मावशी दादा आणि तू काय त्यामुळे तो लग्न कर असं काय तुझं मनापासून काय तू आताच काय ते सांग. दोघांनी आता काय बोलत होतं तर आपण संशयामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला एकत्र राहायचं आहे. बरोबर? बरं ते आता मुलगी 30 आहे काय? काय फेरफार होऊ शकतो असं नाही ना. काय एवढा मुलगा तोच आहे ना, बदलून नाही आला काय? दोघांच्या सोबतीने आपण आपलं नातं जोडले बरोबर ना. समाजाच्या नियमानुसार आपण पुढची कारवाई करत आहोत. बघा असं आहे, वराची व्यक्तिगत माहिती अशी आहे, पसंतीकरिता वधू किंवा वर कोणावरही कोणी दबाव आणू नये व हे पंचांनी तपासून पाहावे. वधूवर वरांची पसंती झाल्यानंतर या पसंती पत्रकानुसार वधूवर त्याचप्रमाणे दोन्ही पक्षाचे यजमानी आई वडील या पसंतीला बांधील राहतील. पसंतीनंतर कोणत्याही पक्षास आपला निर्णय बदलता येणार नाही व त्याचे उल्लंघन केले असता समाजाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल. मान्य आहे ना तुम्हाला दोघांना? तुझी भाजी आम्हाला भावाला खाली ठेवा आणि हातात चहाचं घेतलंय. काल एक पसंती करूया लाईट बसलं तसंच करताय. बिस्किट सगळे संपायच्या, बिस्किट सगळे खायला पाहिजे. व्यवस्थित घ्या, खाली चालू आहे ना. फोटो काढायला हे घ्या बाबू घे. बाबा पुष्पगुच्छ पण दे. बाहेरच्या तिला बोलत नाही, बघत नाही. वैष्णवी त्यातून 2 पेढे दे आणि आता डायरेक्ट डेअरी मिल्क फोडा ना. थोडा खाली तोडायला सांग. बाबा चल घे. बाबा फोटो काढ चांगला बाबा. हा हा मोबाईल मध्ये पण काढा. फायनली ते दिवस आला. सोबत तर मित्रांनो पसंती वगैरे व्यवस्थित झाले. काय मुलगी पसंती आहे ना तुम्हाला? हो असं विचारलं ना. म्हणजे तो वत्रच घाबरलेलं का तुम्ही? तर मित्रांनो पसंती वगैरे व्यवस्थित झाले आणि आम्ही ह्यांना आणले दांडाला. तर दांडाला कशाला? फोटो काढायला. फोटो काढतो. मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.